नमस्कार. चिपळूण लाईव्हमध्ये परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कालच आपल्या सर्वांना ज्ञात आहे की नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका यांच्या इलेक्शन येऊ घातलेले आहेत. त्यांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि आपण चिपळूणमध्ये नगराध्यक्षाचे जे काय संभाव्य उमेदवार आहेत, जे काही चेहरे आहेत नगराध्यक्ष पदांसाठी, नगरसेवक पदांसाठी जे काही चेहरे आहेत ते आपण चिपळूण लाईव्हच्या माध्यमातून ते काय करणार आहेत नेमकं हे दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ही निवडणूक मुळात कशी असते आपल्या सर्वांना ज्ञात आहे की पहिली एक निवडणूक होते ती खासदाराची असते, जे देश पातळीवरचं राजकारण करते. त्यानंतर तालुका पातळीवरची एक निवडणूक असते, ते महाराष्ट्र पातळीवर राजकारण करत असते. पण ही नगरसेवक किंवा नगराध्यक्षाची निवडणूक ही घरातली निवडणूक अशी हिला मान्यता आहे. आता घरातली निवडणूक म्हणजे नेमकं काय? जो माणूस फील्डवर्क करतो, जो माणूस ग्रासरूटला काम करतो, जो माणूस संवेदनशील आहे, जो माणूस प्रत्येक मतदारांचे जे काही प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करतो किंवा त्या मतदारांच्या एक सार्वजनिक जे काही विषय असतात त्याच्या वार्डातले किंवा त्याच्या शहरातले, तर तो सार्वजनिक प्रश्न तो एकत्रित करून त्यावर मार्ग तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो. तर आज आपण आहोत जे पत्रकारिता क्षेत्रामध्ये ज्यांना ज्येष्ठ वरिष्ठ मानलं जातं, एक अभ्यासू अनुभवी व्यक्तिमत्व, त्यानंतर संवेदनशील व्यक्तिमत्व, अनेक अशी उदाहरणं देता येतील. ते आपण पुढच्या टप्प्यात त्यांच्याबद्दल आपण चिपळूण लाईव्हच्या माध्यमातून चिपळूणच्या शहरातील जनतेला आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण आता आपण त्यांची एक बायोग्राफी टाईप मुलाखत घेण्याचा प्रयत्न करतोय. नेमकं त्यांचं शालेय जीवन, त्यानंतर कॉलेज, त्यानंतर मग पत्रकारिता आणि मग समाजकारण, ही आवड त्यांना कशी निर्माण झाली या बाबतीत आता आपण चिपळूण लाईव्हच्या प्रेक्षकांना चिपळूण लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सतीशजी, चिपळूण लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. काल परवा पेपरमध्ये एक जाहिरात होती की नगरसेवक कसा असावा, नगराध्यक्ष कसा असावा. मला पहिला प्रश्न आपला आहे की आपलं बालपणचं जीवन जे आहे ते कसं होतं? बेसिकली मी आधी तुमचा आभार मानतो. तुम्ही वेळ काढून माझं इंटरव्ह्यू करण्यासाठी आला, तर तुमचं आणि सगळ्या चिपळूण लाईव्हच्या व्ह्युअर्सचं मी शतशः आभारी आहे. तुमचा जो प्रश्न आहे माझं बालपण हे दिल्ली आणि नागपूर भागामध्ये झालं आहे. वडील माझे आर्मीमध्ये सर्व्हिसला होते, त्यानिमित्ताने आम्ही तिकडेच होतो काही वर्ष. त्याच्यानंतर आम्ही चिपळूणला डायरेक्ट थेट आलो आणि इथं शालेय शिक्षण पुढचं झालं सगळं हे माझं इथे झालं. परंतु माझं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे मास्टर डिग्री इन पर्सनल मॅनेजमेंट, व्यवस्थापन क्षेत्रातली जी डिग्री आहे, लेबर लॉज आहेत, त्यातली डिप्लोमाज आहेत, हे सगळं माझं पुण्याला झालं, सिम्बॉसिस आणि इतर कॉलेजला झाले, लॉ कॉलेजला वगैरे. तर तिथून मी पूर्ण केलेलं आहे. त्याच्यानंतर मी काही काळ काही मल्टीनॅशनल कंपन्यामध्ये 2-3 वर्ष काम केले, व्यवस्थापकीय म्हणजे मॅनेजर म्हणून, पर्सनल मॅनेजर वगैरे. पण पत्रकारिता ही माझी चालू राहिली, बरीच वर्ष पत्रकारिता. आणि पत्रकारितेची जी सुरुवात आहे ती दैनिक सागरपासून झालेली. मग त्याच्यानंतर तरुण भारत, दैनिक सकाळ, दैनिक पुढारी, कोकण एक्सप्रेस, काही नॅशनल न्यूज चॅनल, हिंदी चॅनलचा मी ब्युरो चीफ म्हणून काम केले. 30-35 वर्ष मी पत्रकारितेत आहे. असं साधारण हा विषय आहे. सामाजिक जे जीवनात आलं म्हणजे आपण समाजकारण बोलतो. आता तुम्ही राजकारणाच्या माध्यमात आता येऊ घातलेले आहेत, तुमचे विचार आहेत. सामाजिक कार्याची आवड कशी निर्माण झाली? सामाजिक कार्याची आवड ही पूर्वीपासूनच होती, पण गेली 10-12 वर्ष मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे. 10 काय जास्तच, 15 वर्ष म्हटलं तरी चालेल. आम्ही कोकण एक्सप्रेसच्या माध्यमातून एक चळवळ उभी सुरू केली.
पहिल्यांदा सामाजिक बांधिलकी म्हणून, ज्याचं सुरुवात आम्ही वृक्ष लागवडीच्या पासून सुरुवात केली. जंगल पेर अभियान नावाचं एक अभियान आम्ही राबवलं होतं. आपल्या पेढे इथले डोंगर आहे, त्याच्यामध्ये बिया टाकून जंगल तयार करायचं. त्याच्यानंतर मग तलाव संवर्धन, झाडं लावणं, ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. वैद्यकीय पातळीवरची काही मदत कोणाला करावी का, व्यक्तिगत स्वरूपात मदत असेल, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मदत असं, असं ते काम चालू राहिलं. याशिवाय आम्ही काय केलं की समाजामध्ये जी लोक अशा पद्धतीचे काम करतात त्याला ॲप्रिसिएशन म्हणून, त्याचं कौतुक म्हणून आपण प्राईड पर्सन ऑफ द डिस्ट्रिक्ट, प्राईड वुमन ऑफ द डिस्ट्रिक्ट आणि स्पेशल ॲपिरन्स म्हणजे स्पेशल कॉन्ट्रीब्युशन फॉर द सोसायटी असे अवॉर्ड आम्ही 17-18 वर्ष देतोय. तो एक विषय आमचा चालू आहे. अलीकडच्या 5 वर्षामध्ये आम्ही हेल्थ फाउंडेशन चिपळूण नावाची संस्था स्थापन केली. त्यावेळी चिपळूण सिटीझन मुवमेंट आपण चालू केली. आपल्याला माहीतच असेल, आपण मध्ये वेगवेगळे चळवळी उभारल्या ज्याच्यामध्ये ड्रग्ज ॲडिक्शनचे जो मोठा विषय आपल्या चिपळूण शहरामध्ये, तर त्याच्यामध्ये आम्ही ड्रग्ज ॲडिक्शनवर मुवमेंट तयार केली. 4 महिने आम्ही प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये चिपळूण शहर आणि बाजूच्या आम्ही जाऊन त्यांना मुलांना अवेअरनेस चालू केला. अशा पद्धतीचे उपक्रम चालू केले. शिवाय महिलांच्या अत्याचार अन्यायाविरोधात जे त्यांना लिगल एड्स पाहिजे किंवा मदत पाहिजे ती आपण चालू केली. मध्यंतरी 2-3 वर्षापूर्वी आम्ही एक वेशाला ज्या मुली लागल्या अल्पवयीन आणल्या होत्या बंगाल याच्यामधून, पश्चिम बंगालमधून, तर ते सोडवणूक केली होती. अशा प्रकारचे उपक्रम आमचे चालूच आहेत. कोरोना काळात सुद्धा आम्ही बऱ्याच पद्धतीने काम केलेलं आहे. ही आवड पूर्णतः पहिल्यापासूनच होती, पण आता आमचा हा तो चालू आहे हा सगळा विषय. त्याच्यानंतर 2021 नंतर आमची प्रायोरिटी म्हणजे माझी प्राधान्य, आमची संस्था, माझं प्राधान्य काय राहिलं तर आपला पूर विषय, जो तुम्हाला चांगला माहिती आहे. चिपळूणमध्ये पूर आल्यानंतर काय करायचं, मग चिपळूणमध्ये नागरिकांनी एकत्र आलं पाहिजे. मग मी आणि आमच्या बरोबरचे काही मित्रमंडळी आम्ही एकत्र आलो, विचार विनिमय केला, एक समिती स्थापन केली ज्याचं नाव चिपळूण बचाव समिती. मग आम्ही पत्रकं वाटली. निळ्या रेषा, ब्ल्यू लाईन, रेड लाईन्स हे लोकांना माहीत नव्हतं. त्याचा पहिल्याने एक्सपोज मी केलं पत्रकार म्हणून, आणि त्या लोकांसमोर नंतर कळलं की हा जलसंपदा विभाग केलं. मग त्याच्यावर अवेअरनेस प्रोग्राम, पत्रकं वाटली, लोकांना एकत्र आणली. वाडा प्रभागात जाऊन आम्ही मिटिंग घेतल्या. लोकांना सांगितलं की आपल्याला त्याच्यावर आंदोलन उभं करावं लागेल मोठ्या पद्धतीचं. ते आंदोलन आपण तुम्ही पण चिपळूण करत आहात. आपण महिनाभर आंदोलन केलं आणि पुढचे गेलो उपोषण. नंतर मी मोडक समितीवर शासकीय म्हणजे अशासकीय सदस्य म्हणून गेलो. तो स्टडी आपण केला होता. जलदूत म्हणून काम करतो आहे. अशा भागाचं काम चालू राहिले माझं हे सामाजिक. तुमचं एक वैशिष्ट्य असं होतं पत्रकारी क्षेत्रामध्ये की निर्भीड आणि निडर पत्रकार म्हणून. तुमचं सुरुवाती जेव्हा कोकण एक्सप्रेस हे केलं तेव्हा तुम्ही माटीशेटवर पण काही टीका केली, अमीन आणि जमीन असे काही मुद्दे घेतलेत. मग हे जे काही मुद्दे घेतल्यानंतर कोकण एक्सप्रेस हा फोकसमध्ये आला, नेमके निर्भीडता तुमची फोकसमध्ये आली. तर हे करत असताना तुम्हाला कुठेही भीती वाटली नाही? भीती वाटायचा प्रश्न नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही पत्रकारिता करताय, मीही करतोय. आपला कर्तव्य म्हणजे आपलं कर्तव्य आहे हे आपण प्रामाणिकपणे पार पाडलं पाहिजे असं माझं आहे. आपली सगळी काय म्हणतात, आपला जमीर, आपली सगळा प्रामाणिकपणा ह्या पत्रकारितेशी निगडीत आहे. मग त्याला न्याय दिला पाहिजे. त्याला न्याय देणं म्हणजे सर्वसामान्य घटक आहे, त्याला न्याय देण्यासारखं आहे. कोणावर अत्याचार अन्याय झाला तर आपण सक्षमपणे आपली लेखणी चालवली पाहिजे, आपलं बोल चाललं पाहिजे, म्हणजे वक्तव्य आपण केलं पाहिजे. जर इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल तर ती बाजू मांडली पाहिजे. आणि असं मी कोकण एक्सप्रेस आल्यापासून मी असं करतोय. मी कोणालाही घाबरलो आणि घाबरत पण नाही. त्या पद्धतीने जे असेल ते. आता राजकीय कॉन्ट्रोवर्सी तयार होते, त्याला काही नाईलाज आहे. म्हणजे मी कोणा एका व्यक्तीविरुद्ध लिहिलं म्हणजे त्याला ते आवडेल आणि आज आवडलं तर उद्या आवडेलच असं नाही, किंवा आज आवडलं नाही तर उद्या आवडेल असं पण होऊ शकतं. अशा गोष्टी घडल्या आहेत आणि ती निर्भीडता आली आहे, पण ती जन्मजातच आहे. मी अजूनही तशाच पद्धतीने लिखाण करतो. जे विषय ते व्यक्तिगत टीका टिप्पणीपेक्षाही वेगळ्या पद्धतीने सामाजिक बिंदूने मांडण्याचा माझा प्रयत्न असतो आणि मी ते जस्टिफाय करायचा माझ्या पद्धतीने प्रयत्न असतो. तुमचे जे वाचक आहेत किंवा तुमचे जे व्ह्युअर्स आहेत, आता तुम्ही कोकण लाईव्ह सारखं एक यूट्यूबच्या माध्यमातून हे केलं, लाईव्ह कोकण एक्सप्रेस,
ते जे प्रेक्षक आहेत ना, त्यातले काय प्रेक्षक तुम्हाला चिपळूणचा निखिल वागले पण संबोधन करतात, ही गोष्ट माहित आहे का तुम्हाला? निखिल वागळे ज्येष्ठ पत्रकार नाही, चिपळूणचा निखिल वागले काय माहिती नाही मला, पण निखिल वागळे निश्चितच एक पत्रकारितेतलं एक निर्भीड व्यक्तिमत्व आहे. खूप चांगल्या पद्धतीने ते विश्लेषण करत असतात त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनलमधून. खूप काही त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे. परंतु ते जर कोण असं म्हणत जर मी कॉम्प्लिमेंट म्हणून घेतो, परंतु एक स्वतःची एक आयडेंटिटी असतेच. या पलीकडे जाऊन आपली स्वतःचं एक व्यक्तिमत्व असतं आणि त्या पद्धतीने माझं काम असतं. तुम्हाला माहीत आहे, मला कल्पना नाही, पण वाशिष्ठ या काठावर माझं एक सदर होतं. बरीच वर्ष मी चालवलं, तरुण 12 वर्ष. लोक त्या यांनी मला ओळखतात स्तंभलेखक म्हणून आणि बरीच वर्ष मी ते चालवलं. आता मी त्या याचं पुस्तक पण प्रसिद्ध करायचा माझा विचार आहे, त्या पद्धतीने तयारी पण सुरू आहे. तर त्यामुळे ह्या सगळ्या समाजकारण, पत्रकारिता ह्या विषयाने माझी ती पहिल्यापासून काय म्हणतो आपण पॅशन्स होतं, पॅशन. म्हणून मी मोठ्या पगाराची वेतनाची नोकरी सोडून मी पूर्ण वेळ याच्यामध्ये आलो. आणि हे करत असताना निश्चितच हे सामाजिक कार्याच्या स्वरूपातच असतं, थोडक्यात बोललं, कारण आपलं चौथा स्तंभ म्हणून आपल्याला बरोबर. आपण पत्रकारिता कशासाठी करतो? आपण न्याय, समाजाचा चौथा घटक म्हणून आपण न्याय देण्याचा प्रयत्न करतो. न्याय म्हणजे काय? त्याची जो कोण अत्याचारी झालेला असेल, अन्याय झाला असेल, त्याला शासकीय दरबारी न्याय मिळत नसेल, त्याला अन्य कारणामुळे काही त्याच्या हे होत असेल, काही लोक दबाव तंत्राचा, म्हणजे बघा माफिया पॉवर असते, मास पॉवर असतं, ह्या गोष्टी असतात, मनी पॉवर असते, ह्या गोष्टी करून लोक दमनशक्तीचा वापर करतात. मग राहतो कोण? राहतो मास, म्हणजे मीडिया राहतो. मीडियाने एम फॉर मीडिया, हा मीडियाने ठामपणे अशा लोकांच्या पाठीशी बरोबर उभं राहायला पाहिजे. ते काम आपण केलं तर आपण लोकांमध्ये आपण असतोच आणि लोक आपल्याला त्या पद्धतीने सॅल्यूट पण ठेवू शकतात. तुम्हाला पुढे जाऊन तुमच्या कामाच्या प्रती सराहना करतो म्हणतो तसं होऊ शकतं. बरोबर. आता आपण सामाजिक क्षेत्रामध्ये म्हणजे समाजकार्यामध्ये आहातच, पण आता प्रॅक्टिकल पॉलिटिक्समध्ये येण्याचा तुम्ही विचार करताय. आता तुमचा प्रॅक्टिकल पॉलिटिक्समध्ये येण्याचा विचार करत असताना मी मगाशी जसं बोललो की ही घरातली निवडणूक लोक समजतात. मग घरातली निवडणूक समजत असताना सामान्य मतदारांचे असे अनेक प्रश्न आहेत. मग रेशनचा प्रश्न असेल किंवा आणखी त्याच्या शालेय शिक्षणाचा प्रश्न असेल, आणखी पाण्याचा प्रश्न असेल. तर मी आता एवढी वर्ष चिपळूणमध्ये राहतो, पण अनेक नगरसेवकांना मी सामान्य लोकांच्या जीवनामध्ये, म्हणजे ते नगरसेवक होतात, पण ते नगरसेवक कशासाठी? तर बाबा रस्ता चांगला झाला पाहिजे, गटर चांगलं झालं पाहिजे, या सर्व व्यवस्थेसाठी होतात. पण सामान्य मतदाराचा म्हणजे नगराचा सेवक किंवा आपण सेवक म्हणूया, तर त्या सेवकाच्या भूमिकेमध्ये कधी येताना कोण दिसलं नाही मला. काही ठराविक आहेत नगरसेवक की त्याने ती सेवा केली वगैरे, पण ओव्हरऑल जे एक चित्र निर्माण व्हायला होतं की सर्वच नगरसेवक ते मतदारांचे सेवक होणं गरजेचं होतं, तशा प्रकारचं कुठे होताना दिसलं नाही. आपली भूमिका काय आहे? तुमचा मुद्दा मी सहमत आहे बऱ्याच प्रमाणात. शेवटी लोकप्रतिनिधी असा जो शब्द आहे तो कोणासाठी? लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. आणि मगाशी तुम्ही जो प्रस्तावना केली या विषयाची त्याच्यामध्ये काय म्हणलात की लोकांचं म्हणजे हे चुकून शहराचे विषय मांडलेच आहेत की लोकांच्या प्रति जी भावना आहे काही लोकांची ती आता जागरूक आहे की नाही आपण तपासून कोणा, असा तुमचा बोलण्याचा उद्देश होता. लोकप्रतिनिधी हा सर्व अर्थाने लोकांशी निगडीत असला पाहिजे, सर्व अर्थाने. बरोबर. म्हणजे नागरी जीवशी कनेक्टेड प्रश्न असतील, नागरी समस्या, म्हणजे आता तुम्ही बोलत गटार, रस्ते, अमुक तमुक, पाणी वगैरे सगळं. परंतु बऱ्याच वेळा लोक अपेक्षित काय करतात लोकल लेवलच्या राजकारणामध्ये की आमचे काही प्रॉब्लेम्स आहेत, व्यक्तिगत प्रॉब्लेम आहे, काही भांडणं असू शकतात, वाद असू शकतो, संघर्ष असू शकतो, एका वाडीमध्ये राहतो मग त्यांच्या आपापसात वाद असू शकतो, अशा काही गोष्टी होऊ शकतात, व्यावसायिक वाद असू शकतो. तर लोकप्रतिनिधीचं हे काम आहे की त्यांनी जाऊन तो प्रयत्न करावे की त्याच्यामध्ये मध्यस्थी करावं, मेडिएटर म्हणून काम करावं. नाही झालं तर काय बाकी कायदेशीर बाजू असतात, तर त्या पण विषय मांडले पाहिजे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अनेक मला माहिती आहे की तुम्ही रेशन ह्या विषयावर लोकांना मिळत नाही आणि
रेशन कार्ड मिळत नाही, साधे काही सातबारी मिळत नाही, त्याच्यावर खूप फेऱ्या मारायला लागतात. हे महत्वाचं कामच आहे, तुम्ही लोकांसाठी केलं पाहिजे, राजकारणाच्या पलीकडे जाऊन केलं पाहिजे. तिथं हा माझा पक्षाचा, तो माझ्या संघटनेचा, की तो आहे ते विषय नाही. एखादा रेशन कार्ड धारक असतो म्हणजे काय, त्याची आर्थिक परिस्थिती कमी आहे म्हणून तो रेशन कार्ड धारक असतो ना. बरोबर. पिवळे किंवा लाल ह्याच्यामध्ये आपल्या व्हाईट न स्वतः केशरी रंगाचा असतो, त्याला आपण उभं राहायला पाहिजे, तो पण मतदारच आहे. तो एक प्रश्नच आहे आणि ते सोडवलंच पाहिजे असं माझं मत आहे. दुसरा जो विषय तुम्ही बोलात की मी पॉलिटिकल ह्याच्यामध्ये येतोय, प्रोफेशनल, मी पॉलिटिकलमध्ये येत नाही, मी कुठच्याही पद्धतीने राजकारणामध्ये येत नाही. माझा मुद्दा काय आहे की कशा पद्धतीने काम केलं पाहिजे. माझं म्हणणं असं आहे की पुढारी हा पुढारी असतोच, पण पुढारी हा अधिकारी पण असला पाहिजे, खास करून नगराध्यक्षाच्या विषयामध्ये मी बोलतोय. पण मी त्या पलीकडे जाऊन असं बोलतो की पुढारी किंवा अधिकारीपेक्षा तो कुटुंब प्रमुखीच्या भूमिकेत कधी असला पाहिजे, तो असला पाहिजे. कारण तो कुटुंब प्रमुखीच्या भूमिकाच आहे, कारण हा लोकल लेवलचा इलेक्शन आहे. मग तो लोकल लेवलचा इलेक्शन पुढे जाऊन विधानसभा असते, विधान परिषद असते, खासदारकी असते, त्यांना तो साथ देणारा असतो, त्याच्या माध्यमातून मतदारांच्या माध्यमातून तो मदत करणारा असतो. पण सामाजिक लेवलचे जे काही प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये, ते पुढच्या एपिसोडमध्ये एक एक आपण मांडणारच आहोत. पण तो केंद्रबिंदू होताना दिसत नाही, जो नगरसेवक आहे किंवा जी काही यंत्रणा आहे. आता बघा, काही वर्ष नगरपालिकेचं इलेक्शन झालं नाही चिपळूणच्या, 9 वर्ष नाही, बरोबर आहे. पण ते नगरपालिका चालली आहे, लोकांच्या कामाचं हे चाललेलं आहे, बरोबर आहे. मग आपण नगरसेवक म्हणून जेव्हा निवडून देतो तर ते कशासाठी देतो, ऍडमिनिस्ट्रेशन आणि पब्लिक मध्येच कामं होणार असतील तर त्या नगरसेवक आपण निवडून देणार, बरोबर आहे. कारण ते वशिला म्हणून आपण निवडून देतो, आधार म्हणून निवडून देतो. ह्या मताशी मी काय म्हटलं, मी सहमत आहे. तो कुटुंब प्रमुख असला पाहिजे, नगरसेवक हा त्या भागाचा प्रमुख कुटुंब प्रमुख म्हणून काम केलं पाहिजे, ह्या मताशी मी 100% सहमत आहे. पण हा प्रश्न विचारायचा नाही. हा प्रश्न जेव्हा हे लोक जातात मतं मागायला, ते विचारतच नाहीत ना, ते विचारत नाही, हे दुर्दैवी आहे, त्यांचा हक्क आहे. 5 वर्ष जोपर्यंत माणूस परत येत नाही तोपर्यंत कोणी बघतच नाही आणि कोणी विचारत नाही. मतं दिली की विषय संपतो. लोकांनी या हक्काने विचारलं पाहिजे की कुठचंही प्रतिनिधित्व लोक करतो, कुठच्याही संघटनेचं, धर्माचं, जातीचं, ह्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून तुम्ही जेव्हा राहता आणि तुमच्या व्यक्तिगत ज्या गरजा आहेत, समस्या आहेत, त्या मांडणारा जेव्हा आपण एखादा माणूस निवडून देतो, त्याला विचारायचा हक्क कोणाला आहे? तुम्हालाच आहे. लोक दुर्दैवाने विचारच नाही, ही मोठी समस्या आहे. बरोबर. विकास कामाच्या स्वरूपात आपण शहराचा काही वर्षातला जो विकास बघितलेला आहे, काँक्रीटचं जंगल उभं राहते, बरोबर आहे. त्या काँक्रीटच्या जंगलला पार्किंगचं नियोजन नाही, किंवा ते जंगल उभं राहत असताना जे डेव्हलपमेंट एक इन्फ्रास्ट्रक्चरचं जे हे असतं, नियोजन असतं, तर ते कुठे दिसत नाही. बाजारातली दुकानाचा विषय आपण बघितला तर नवीन दुकानाची जे काही रिनोव्हेशन्स होत आहेत, पण ते रिनोव्हेशन्स होताना ते त्याच जागेवर होत आहेत. ते रस्ते थोडेसे वाईडनिंग झाले, मोठे झाले, किंवा डेव्हलपमेंट होताना जे काही बिल्डिंग डेव्हलपमेंट होत आहेत त्याला ड्रेनेजचे प्रॉब्लेम्स आहेत. हे असे अनेक जे काही प्रॉब्लेम्स आहेत, तर तुम्ही समजा उद्या नगराध्यक्ष झालात तर ह्या सर्व गोष्टीला कसं बघणार? बरोबरच आहे. हे सगळं बघणार म्हणून म्हटलं, जो कोण पुढारी असतो, म्हणजे पुढारी म्हणतो मी आपण रूढ अर्थाने, तो मुळात आधी पहिला अधिकारी असला पाहिजे. आणि अधिकारी होण्यासाठी काय निकष आहेत? तुम्हाला त्याची माहिती पाहिजे, तुम्हाला किमान कायद्यांची साधारण ओळख पाहिजे. आता आपल्या शहरासाठी, म्हणजे कुठच्याही शहरासाठी, छोट्या चिपळूणसारख्या शहरासाठी लागू होणारे कायदे काय आहेत? तर तुम्हाला नगर रचनेचे कायदे लागू आहेत, तुम्हाला नगरपालिका नियम अधिनियम त्याच्या तरतुदीचे काय अधिकार आहेत, त्याच्यानंतर पर्यावरण आहे, त्याच्यानंतर जल याच्याशी कायदे आहेत, ते संबंधित आहेत. ह्याची माहिती पाहिजे ना तुम्हाला. माहिती नसेल तर करणार नाही. आता मला सांगा, तुम्ही एवढ्या समस्या सांगितल्या, एवढ्या वर्षात का झालं नाही? इम्प्लिमेंटेशन नाही आहे. एक बघा, मतांचं राजकारण करताना शहराचा संपूर्ण चेहरा मोहरा हा झालाय, वाकडा तिकडा झाला असं मी म्हणेन.
शहराला डिझाईन नाहीये, शहराला आर्किटेक्चर लेवल नाहीये. का नाहीये? केलंच नाही, कोणी लक्षच दिलं नाही, कोणी ह्यातला मास्टरच नाहीये. एक प्रशासकीय यंत्रणा दाखवेल ते कागद समोर बघायचे, हा करून सही करायची, विषय संपला. असं नाही होत. तुम्ही स्टडी केला पाहिजे, तुम्ही लोकांकडून मतं मागितली पाहिजेत, तुम्ही त्या त्या भागात जाऊन लोकांकडून माहिती घेतली पाहिजे, तुम्ही वरिष्ठ लेवलच्या पातळीवर जाऊन अधिकाऱ्यांशी बोललं पाहिजे. तुमचा एवढा स्टडी पाहिजे की तुम्ही पर्यावरण, जलसंपदा विभाग असेल किंवा नदीच्या संबंधित, आपल्याकडे नदी आहे दोन, त्यामुळे आपण तो अपरियापणे तो विषय येतोच. पूर का भरतो, पाणी का येते, त्याचं काय जलसंपदाच्या माध्यमातून उपाययोजना केली पाहिजे, तुमची आर्किटेक्चर लेवल काय पाहिजे. बाजारपेठ खाली 50, 60, 70, 80 वर्ष आहे. ही बाजारपेठ आपली चिपळूणची एकेकाळची कोकणाची प्रसिद्ध बाजारपेठ आहे. परंतु आता शहर वाढलेलं आहे, त्याचा फुगवटा दिसतोय, त्याला डिझाईन नाही आहे. मग शहर ट्रान्सफर व्हायला पाहिजे ना, शिफ्ट व्हायला पाहिजे. ते कोण करणार? रस्त्यातले खड्डे बुजवता येतील, पण वाइंडिंग करायचं धजावत कोणच नाहीये, हिंमतच नाही कोणाची. ट्रॅफिकची समस्या आहे, मोठी समस्या आहे. ट्रॅफिकची समस्या आहे, पार्किंगची समस्या आहे. पार्किंगसाठी आंदोलन करणारा मी आहे, मी उपोषण बसलोय. 3 जे पार्किंग एरिया आले ना, पण मी याच्यात काही मोठेपणा घेत नाहीये. पाहिजेत ना मला पार्किंग. लोक कुठे गाड्या लावतात, नो सायन्स बोर्ड्स नाही आहेत, पार्किंगचे बोर्ड आहेत. जेव्हा यंत्रणा, पोलीस किंवा नगरपालिकाची प्रशासन यंत्रणा नो पार्किंग लिहितं, तेव्हा अधिकार काय मिळतो? तुम्हाला पार्किंग दाखवलं पाहिजे ना, तुमची पार्किंगचे स्लॉट पाहिजे, तिथंच पार्किंग लावलं पाहिजे. वाइंडिंग होत नाहीये. अनेक ठिकाणी एक अधिकारी काही वर्षापूर्वी त्यांनी जे काय वाइंडिंग केलं, त्याचं वाइंडिंग कुठे झालं ते पण नाहीये. आता काही निकष बदलले ब्ल्यू लाईन, रेड लाईनमुळे. डीपी ह्याचा टाउन प्लॅन्स त्याचा निकष बदललेले आहेत. ह्या विषयावर सरकारशी भांडणारा म्हणजे या अर्थाने त्यांच्याशी चर्चा करायला किंवा त्यांना करायला भाग पाडणारा सक्षम लोकप्रतिनिधी पाहिजे. मग तो नगरसेवकाचा हा असू दे किंवा नगराध्यक्षाचा असू दे, ह्या लोकांनी म्हणून हे केलं पाहिजे. ना की केवळ दररोज मला हे खड्डे भरायचे ते खड्डे, ते तर काम चालूच राहणार आहे. तुम्ही काय नवीन करणार त्याच्यामध्ये? तर हे सगळ्याचा विचार लोकांनी केला पाहिजे. आरोग्याचा जो विषय, आरोग्याची जी समस्या आहे, आपण बघतो की आपल्या इथे सिटीमध्ये एक हॉस्पिटल आहे, त्यानंतर आपलं कामत्यामध्ये कॉटेज हॉस्पिटल आहे. तर हे हॉस्पिटल डेव्हलप करण्यासाठी नगराध्यक्ष म्हणून आपली भूमिका काय असणार आहे? जेणेकरून बघा, ICU आहे, केमोथेरपी आहे, डायलिसिस आहे, CT स्कॅन आहे, MRI आहे. आता या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे सरकारला बघायला गेला तर महात्मा ज्योतिबा फुले साठी करोडो रुपये देते प्राथमिक आरोग्य केंद्र, कॉटेज हॉस्पिटल आहे, शहरातली लोक तिथे पण जातात ना. तर हे डेव्हलपमेंटसाठी वगैरे एखादा मुद्दा तुम्ही? नाही, नगराध्यक्ष हा विषय आहेच, म्हणजे त्याच्यावर मी विचार करतोय. मी अजून या सगळ्या गोष्टीची शेवटी काही झालं तरी अपरिहार्य काय ते बाकी जे माझ्या समोर उभे आहेत, म्हणजे मी मुद्द्यावर येतो तुमच्या, पण त्यांचं काही चाललंय त्या सगळ्यांचा आढावा घेऊन माझे हितचिंतक आहे, माझे तुमच्यासाठी पत्रकार मित्र आहे, या सर्वांशी चर्चा करून त्या पॉईंटवर येणार आहे मी, मग काय करायचं म्हणून. पण नगराध्यक्ष नाहीच म्हणून मी हे करायचं नाही किंवा आपण या डोक्यात विषय असं काय नाही. आपण सामान्य नागरिक म्हणून मी जे सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतोच आहे. आरोग्याचे प्रश्न मोठे आहेत, कोरोना काळापासून ते आपण भोगलेले आहे. फक्त थोडक्यात सांगतो, हे जे कामत्यातलं हॉस्पिटल आहे हे अत्यंत चांगलं हॉस्पिटल होतं. यंत्रणा मोठी आहे, मेंटेन करता येत नाही या लोकांना, तिथल्या कर्मचाऱ्यांना. आसपासच्या बाजूची सगळी जी दुर्गंधी घाण आहे आणि तिथली म्हणजे जी हॉस्पिटलमधली व्यवस्था आहे एकदम, तर काय थर्ड क्लास हा शब्द वापरायचा, एकदम बेकार व्यवस्था आहे. ती मेंटेन केली पाहिजे. तिथल्या व्यवस्था ती केली तर खूप चांगल्या पद्धतीने हॉस्पिटल आपल्या हायजेनिक कुठे दिसत नाही, काहीच नाही आहे. हे जे हॉस्पिटल आहे आपल्या चिपळूण नगर परिषदेचं, त्याच्या जागेच्या कंपेअर म्हणून त्यांनी वाढवलं पाहिजे, याबद्दल दुमत नाहीये. आणि ते करण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करणार होतो, म्हणजे चालूच आहेत प्रयत्न त्या विषयावर. कामत्या हॉस्पिटलसाठी आम्ही बराच वेळा कोरोना काळामध्ये मंत्री महोदयांशी, लोकप्रतिनिधींशी बोललो आहे आणि यंत्रणा चांगल्या आल्या होत्या. लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने फंड दिलेले, संस्थांनी कोट्यावधी फंड दिले. मला आठवते 2-2.5 कोटी रुपये जमलेत संस्थांच्या माध्यमातून. काय केली ही लोकांनी? ICU युनिट चांगलं झालं होतं, काही नाही पुढे आलं, जैसे ती परिस्थिती.
ते त्याच्यावर लढा द्यावाच लागेल, त्या चळवळ उभाच करावं लागेल. शैक्षणिक दर्जा आपण बघितलं किंवा जे काही प्रायव्हेट स्कूलच्या वाढीव सुविधा आहे, आता मुलात ग्रामीण भागातले लोक इथे आले ते शिक्षणासाठी आले, पण ते शिक्षणासाठी येताना त्यांच्या ठराविक पगारामध्ये त्यांना वीज बिल पण भरायचं आहे, गॅसचं सिलेंडर पण घ्यायचं आहे, शिक्षणाचे पण फीज भरायचे. तर हे काही जे मुद्दे आहेत, म्हणजे एका कुटुंबातला एक माणूस समजा 5,000 कमवत असेल तर 2-3 हजार असेच निघून बाहेर जातात. तर असे काही सार्वजनिक जे मुद्दे आहेत, जे लोकांना समस्या म्हणून वाटते, त्यांचे आर्थिक खिशाला चाट देणारे आहेत. जसं कालपर्यंत गॅसचा सिलेंडर 400 होता, आज तो 900 झालाय. नाहीतरी विजेचा दर आता 11.5 रुपये झालाय. तर ह्या समस्यावर पण म्हणजे आता तुम्ही सामान्य कुटुंबात गेलात ना, तर तुम्ही सामान्य कुटुंबासाठी आता ही निवडणूक लढवत आहे, बरोबर आहे ना. तर तिथे गेलात तर हा मुद्दा आहे ना, तुम्ही त्यांना विचारलं तर तिला एवढं बिल जाते, अरे एवढी फीज जाते, अरे एवढं सिलेंडरला जाते. तर अशा मुद्द्याला कारण तुम्ही सुरुवात केली तर पुढे कुठेतरी तो आवाज मोठा होईल. तर असं काही करण्याच्या याच्यामध्ये आहात का? हा मोठा विषय आहे. ऍक्च्युली मी ह्याच्यावर बोलणं म्हणजे स्वतःच्या कॅपॅसिटीच्या बाहेर जाऊन बोलण्यासारखं आहे, परंतु मोठा विषय आहे. पण आवाज जिथं अन्याय असेल तिथं आवाज उठवतोच आहे. आपण पत्रकारिता आपल्या त्यासाठीच आहे, आपला धर्म पत्रकारिता आहे. त्यामुळे आपण त्या माध्यमातून आवाज उठा. जिथे जिथे या गोष्टी येतील, एम्प्लॉयमेंट आहे, तुम्ही म्हणता तोच एम्प्लॉयमेंटचा मुद्दा आहे, तो रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी शासनाच्या वरिष्ठ पातळीवरचे, त्या लोकल लेवलच्या नाही. हे जे प्रश्न आहेत वरिष्ठ पातळीवरचे असले आवाज उठला पाहिजे. आवाज उठवणं नक्कीच आहे, परंतु कसं आहे, ती चालू आहे प्रोसेस. ते काय प्रोसेस थांबणार नाही. कोणाला आणण्यात आलं तर आपण त्या पद्धतीने मांडतोच असतो त्या विषय. एखाद्या ठिकाणी एखाद्या गावातला काही रोजगारचा प्रश्न असेल किंवा आणखी काही बाकीचे ते सराउंडिंग सामाजिक विषयाशी निगडीत असेल तर आपलं काय पत्रकारितेच्या माध्यमातून आपण मांडत असतो ती भूमिका. सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्ही तिथे पोहोचत असतो, तो चालूच राहणार आहे. सध्याची लाजिरवाणी एक गोष्ट सांगतो. करोना काळात आहे ना, पूर्ण यंत्रणा लोकांना मदतीसाठी लागली, सामाजिक हात मदतीसाठी आले, पण महावितरणने त्या काळात 50 पैसे युनिट दर वाढवला. म्हणजे एवढ्या भयानक परिस्थितीमध्ये सर्व जग असताना आपला चिपळूण तालुका पण त्याला अपवाद नाही, पण अशा स्थितीमध्ये 50 पैसे युनिट म्हणजे सर्वात लाजिरवाणी गोष्ट आहे की महावितरणाने त्या काळात हे केलं. पण ह्या सर्व गोष्टीवर कुठेतरी अंकुश असला पाहिजे ना, ऍज अ प्रतिनिधी म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आवाज असला पाहिजे. ते बरोबर आहे तुमचा, तो त्या मुद्द्याशी मी सहमत आहे. पण आता कसं आहे, ह्याचे एक आवाका ठरलेला असतो प्रत्येक गोष्ट. माझा आवाका काय आहे, म्हणजे मी काय आवाक्याने काम करू शकतो, पण मी एवढं गोष्ट करू शकतो की हे जर जनतेचा आवाज आहे, म्हणजे हे ज्या काय असेल त्या पुढे मोठे कोण लोकप्रतिनिधी आहेत, वरिष्ठ पातळीवरचे आहेत, अधिकारी वर्ग आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आपण. त्यांच्या मुद्दा मी का बरोबर आहे मुद्दा, कारण हा मुद्दा आहे ना जेनजी टाईप मुद्दा आहे. उद्या तो पण उठाव होऊ शकतो, असं नाही की तो उठाव होणार नाही. बरोबर लक्षात आलं. कारण सर्वच आवाके जे बाहेर गेलं तर जेनजी तयार होणार, जेनजी रस्त्यावर उतरणार. तर हा मुद्दा आहे. आता मला सांगा की आपली चिपळूण शहरासाठी ब्लू प्रिंट काय? मी आता 2-3 मुद्दे सकाळी पण मी सांगितले, या अगोदर मी पण मांडले. एक तर 2021 नंतर आपण चिपळूण शहर हे कशावर आहे तर बाबा मुख्य आणि प्रायोरिटीचा मुद्दा 2 आहे. एक तर पूर आणि दुसरं म्हणजे निळी रेषा आणि लाल रेषा. आता ह्या विषयावर बरंच मंथन झाले, सगळ्या चर्चा झाल्या, डिस्कशन झाले, शासकीय पातळीवर उपाययोजना पण चालू आहे. आम्ही लढा दिला समितीच्या मधून, लोकांनी पण आलं उत्स्फूर्त आणि एक उठाव झाला, त्या उठावाच्या मधून उपाययोजना सुरू आहे. आता गाळ काढणं हा प्रक्रिया कंटिन्यू निरंतर चालू आहे, परंतु नदीचं संवर्धन होणं महत्वाचं तेवढंच आहे. नदीला एक आकार दिला पाहिजे, नुसतं गाळ काढून होत नाही, तर नदीची एक व्यवस्थित बांधणी व्हायला पाहिजे. इथून पर्यटन पण डेव्हलप व्हायला पाहिजे आणि आपला जो समस्या आहे ती पण निघाली पाहिजे. ती एका रात्री निघणार नाही, पुढचं 7-8 वर्ष 10 वर्ष गाळ काढत, कारण गाळ एक जसे काढू तसे थोडं थोडं वाढत पण राहणार आहे. तर परंतु काढला पाहिजे.
आणि मोठी योजना आहे अशी की वाशिष्ठीच्या काठाच्या जो संपूर्ण आपला कनेक्टेड काठ आहे तो किमान तो बांधला पाहिजे. पर्यटन सारखं बोटिंग वगैरे काही करता येईल का असा पण विचार केला पाहिजे. आणि असा प्रस्ताव, कारण आता पर्यटनाला शासनाकडे भरपूर निधी आहे प्रचंड प्रमाणात, तर तो एक पाठपुरावा केला पाहिजे. निळी रेषा लाल रेषेची तांत्रिक आणि लिगली बाजू हरित लवादाकडे मांडली पाहिजे. कारण हा काय राज्य शासनाच्या केवळ हातातला मुद्दा नाहीये, तो हरित लवादाकडे ग्रीन ट्रिब्युनल्सकडे आहे. हायकोर्ट कोर्टाचे निर्देश आहेत त्याला. तर त्यासाठी एक्सपर्ट, आपण काही एक्सपर्ट नाही घेतले, त्यातले एक्सपर्टाईज बसवले पाहिजेत. जे ह्या क्षेत्रात पर्यावरण क्षेत्रात काम करतात अशा वकिलांचा सल्ला घेतला पाहिजे. किंवा ह्यामुळे आपल्याला काही पब्लिक लिटिगेशन काय दाखल करता येईल की तो विचार केला पाहिजे. आणि त्याचबरोबर शासनाशी पण आपण डेलिगेशन केलं पाहिजे, म्हणजे बोललं पाहिजे. तर ह्या प्रायोरिटीच्या आपल्याला कामं करायचे आहेत आणि मी तोच मुद्दा मांडतोय. बाकी तुमचे जे आहेत रस्ते छोटे करणे, मोठे करणे किंवा गटारं, ही कामं प्रशासकीय लेवल चालूच राहणार आहे. म्हणजे याचा अर्थ ती काही दुय्यम गरजेची असं काही नाही, कारण रस्त्याचं एक्सपान्शन व्हायला पाहिजे. 30 वर्षाच्या काळामध्ये शहरचे ट्रॅफिक वाढले, तुम्ही म्हणता त्यामुळे लोकसंख्या वाढलेली आहे, उपनगरं तयार झाली आहेत. मग असं सगळं ट्रॅफिक मेन रोडने येत आहे. त्या ट्रॅफिक आहे ते कुठं सारखं ते ट्रॅफिक जाम होत असतो. पर्यायी रस्ता सुरू झालाय म्हणजे होईल, तो चांगलीच गोष्ट आहे. ज्यांनी कोणी करतायत ते त्याला कौतुकच केलं पाहिजे, याबद्दल काही दुमत नाही. पत्रकार म्हणून मी ती भूमिका मांडणारच आहे. परंतु आणखी काही करता येण्यासारखं आहे का, बाजारपेठ दुसरीकडे काही शिफ्ट करण्यासारखी काय थोड्या प्रमाणात, हेही बघितलं पाहिजे आपल्याला. ह्या पाण्याचा विषय आपला आहे सारखा, आपण नेहमी त्या याच्यावर, आता ती मोठी पाणी योजना ही झाली पण ती आता मध्ये परत थांबलंय का, तर ह्या गोष्टी मार्गी लागल्या पाहिजेत. हा महत्वाचा मुद्दा. आणखी एक शेवटचा मला मुद्दा मांडायचा आहे की एवढं सगळं शहर आहे, कोकणातलं मोठं शहर आहे आणि मुंबई नंतरचं, पनवेल पुढचं स्टेशन म्हणजे बृहन्मुंबईचं, तर चुकून मानलं जातं. ह्या शहरात तुम्ही मला सांगा किती लॅट्रिन्स आहेत, किती स्वच्छतागृह आहेत, ज्या महिला शेकडोच्या संख्येने महिला वर्ग येतो, सगळ्या येतात, आपल्या भगिनी येतात. काय म्हणजे कुठे जाते पुरुषांची पण काय अवस्था आहे, खाजगी आणा त्यांना जावं लागतं. ती व्यवस्था नको का उभं करायला तुम्हाला, ती मोठ्या प्रमाणात गेली पाहिजे. ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हे माझ्याकडे मुद्दे आहेत काम करण्यासाठी. सर्वात प्रमुख मुद्दा असा आहे की तुम्ही आता नगराध्यक्षाच्या रेसमध्ये आलाय, येण्याचा विचार आहे. पक्ष कुठला असेल? पक्ष नाही आहे. मी काय म्हणतो हे लक्षात आहे, मी पत्रकार आहे. तर माझी एवढी वर्ष सामाजिक कार्यकर्त्याने पत्रकारितेत गेलंय. जेव्हा आपण हे काम करतो तेव्हा तुम्ही निष्पक्ष यांनी काम केलं पाहिजे अशी काय म्हणतात ती लोकांची अपेक्षा असते. तुम्हाला अतिशय चांगला रिझल्ट येण्यासाठी एखाद्या चांगल्या एस्टॅब्लिश राजकीय पक्षाची गरज भासते, याबद्दल तुम्हाला प्रॅक्टिकल मुद्दा आहे. याच्यात इमोशन काहीच नाही. म्हणजे ताकात जाऊन भांडायला आपल्याला पॉईंट आहे. तुम्हाला लागणार नाही, शासन कुठे आहे त्याच्यात लागणार नाही. त्यांनी कोणी सपोर्ट दिला तर नाही म्हणायचं कारण नाही, कोणी दिला तो देईल नाही देईल काय मला माहिती नाही. दुसरा मुद्दा असा आहे, मी मगाशी बोललो तेव्हा मी माझी चर्चा चालू आहे माझ्या जे जवळची लोक आहेत, माझे पत्रकार मंडळी मित्र आहेत त्यांच्याशी, माझे हितचिंतक आहेत, ज्यांनी गेल्या 8 दिवसामध्ये बातमी आली माझी, त्यांनी बऱ्याच लोकांनी भेटून मला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. ती शेकड्याच्या संख्येने आहे. म्हणजे हा मला प्रतिसाद खूप छान वाटला. काही असो, मी पुढे लढवेन न लढवेना पुढचा मला, पण लोकांनी ऍप्रिसिएशन केलं की तुम्ही चांगला पर्याय देत आहे. लोकांनी मला कौतुक केलं की तुम्ही जे मुद्दे मांडले ते पर्सनल नाही कोणाला, तुम्ही जे मुद्दे मांडले त्याच्यावर त्याने ऍप्रिसिएट केलं. ही खूप छान आहे. म्हणजे लोकांमध्ये ही एक बदल आहे, तो खूप चांगला आहे. आणि तो माझ्यासाठी म्हणून मी म्हणत, लोक विचार करतायत यासाठी. सो दॅट इज व्हेरी गुड स्टेप्स किंवा गुड सायन्स असं म्हणून मी सांगेल डायरेक्शनच्या दृष्टीने. त्यामुळे बघू पुढे काय होतं ते. इथे एक मुद्दा असा आहे की प्रत्येक वार्डात नगरसेवकाच्या माध्यमातून किंवा कार्यकर्त्याच्या माध्यमातून विविध पक्षाचे कार्यकर्ते आहेत तिथे, आणि ते त्या मतदारसंघात प्रस्त आहे, दबाव आहे त्यांचा, बरोबर आहे. मग असं दबाव असताना, ते प्रस्त असताना तुम्ही एकटे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये उतरला तर ते मतदार तुम्हाला मत टाकण्यासाठी येण्याची जी काही प्रक्रिया आहे
ते तिथले प्रस्त करून देतील का? ही यंत्रणा अशी सांगायची नसते, काही गोष्टी या सिक्रेट्स असतात. आलं लक्षात? एवढं सगळं ओपन करून झालं तर राहणार का? ते येणार सगळे. जर ठरवलं तर ते बाहेर नक्कीच येणार, एवढं लक्षात ठेवा. काही गोष्टी ह्या आत्ताच ओपन करून चालत नाही. काही माझे मित्र असे, हे बघा, 90% लोक ही कोणत्याही पक्षाशी संघटनेशी संबंधित असतातच. फार कमी लोक आहेत की 10-5-10% की ज्यांना कशाची हे नाही. तिथं लोक येतीलच. पक्षी संबंध असतील लोक का नाही येणार? माझे संबंध आहेत ना, पण ते कोण येणार, काय येणार, ते तो त्यावेळेचा भाग आहे रणनीती. असं आहे. चिपळूण शहरातली सामाजिक संघटना किती पाठीशी आहेत? काय चांगल्या पद्धतीने म्हणजे हे सर्व तुम्ही रसद तयार करून आहे, माझ्या पाठीशी व्यवस्थित आहे. माझे बरेच वर्षाचे संबंध आहेत. मी तेच सांगतोय, तुम्ही सोशल मीडिया माझा ओपन करून बघा. लोकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, की लोकांनी जे हे दिलंय, शुभेच्छा दिल्यात, पाठीशी उभं राहून खुलेआम सांगितलंय, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल. मी काय मी आतापर्यंत राजकारण पाहिलंय, मी राजकारणामध्ये काम केलंय, पण मी राजकारणातला सहभागी कार्यकर्ता म्हणून नाही. लोकांना मी ऍडवाइस केलंय, पॅनलवर काम केलंय. अनेक नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. माझे कोणाशी वाकडे संबंध आहेत. मी काय अमुक त्या व्यक्तीच्या विरोधात नाही उभा राहिलोय. मी पर्याय म्हणून उभा आहे. समाजाला वेगळं काम देण्याच्या दृष्टीने उभा आहे. माझ्याकडे ते आहे कॅलिबर, असं मला वाटतंय. मी ह्याच्या विरोधात त्याच्या विरोधात असं काय नाही, टिपिकल विरोधात वगैरे नाही. मी माझा एक पर्याय उभा केलाय. तो ऍक्सेप्ट करायचा की नाही तो लोकांनी ठरवायचा. पण आता तुम्ही बोललात की अनेक नेत्याशी माझे संबंध हो आहे. मग कटाक्षाचं पण राजकारण होणार आहे का? काय कसं होईल? सतीश कदमामुळे ही मतं नाही, एक लक्षात घ्या. आता ह्या काही गोष्टी आपण ओपन नाही करू शकत. आता पुढे वेळ येईल तेव्हा बघू. मुळात आधी हा डिसिजन 5-6 दिवसात होईल, त्यामध्ये काय करायचं ते ठरवू आणि मग ह्या पुढच्या गोष्टी. आता त्याच्यावर काय बोलणार, घाई गडबडीचं ठरेल. तर मित्रांनो, हे होते सतीश कदम, एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून गणले जातात. अनेक विषयावर निर्भीडपणे त्यांनी टीका केलेली आहे. त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यानंतर अनेक मुद्द्यावर त्यांनी आंदोलनही छेडलेलं आहे. म्हणजे आपण आपल्या सर्वांना ज्ञात असेल, काश्मीरच्या एका मुलीवर अत्याचार झाला होता, आसिफा नाव. तर त्यावेळेस ते रस्त्यावर उतरून त्या प्रक्रियेला विरोध केला होता. त्यानंतर बचाव समितीच्या माध्यमातून ती एक यंत्रणा चिपळूण शहराच्या त्या पूरग्रस्त चिपळूणकरांच्या हितासाठी लढत होती. अनेक दिवस उपोषणही झालं. त्यानंतर एक्सप्लोर कोकण म्हणून त्या माध्यमातून आपल्या कोकणाला, आपण आता चिपळूणच्या निवडणुकीची मुलाखत घेतोय, पण एक्सप्लोर कोकण म्हणजे तिथपर्यंत विजन असणारं एक कार्यकर्ताच आपण म्हणूया आता सध्या. कारण पुढे जाऊन ते लोकप्रतिनिधी होतील, पुढारी होतील, तो भाग पुढचा आहे. पण अशा सर्व विजनरी असणारे नेत्यांची आपण मुलाखत घेतलेली आहे. त्यानंतर त्याने एक मान्य केलं की कुटुंब प्रमुख होणं गरजेचं आहे. सार्वजनिक, सामाजिक आणि कौटुंबिक प्रश्नाला ते प्राधान्य देतील. चिपळूणच्या विकासाला प्राधान्य देतील. कारण चिपळूण अनेक वर्ष आपण बघतोय जसं तसं आहे, पण सर्व कॉन्क्रीटचं जंगल वाढत चाललेले, रस्ते तेवढेच राहिलेले आहेत. अनेक मुद्दे असे त्या माध्यमातून आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये पण ते लक्ष देतील. त्यानंतर जे काय कुटुंबाचे कौटुंबिक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पण ते लक्ष देतील. असे एक व्यक्तिमत्व पुढे जाऊन आपण पाहूया की चिपळूणचा पर्याय होतोय का.